कन्या ही अशी एक रास आहे ना, जी इतरांच्या चुका लगेच ओळखते. पण स्वतःची चूक जर झाली ना, तर सगळ्यात जास्त ती स्वतःला शिक्षा करत असते. ठीक आहे, आपल्या चेहऱ्यावर शांतपणा आहे, पण मनात मात्र पुन्हा एकदा हजारो विचारांचे वादळ आहे. भविष्याची चिंता आहे, कुटुंबाची काळजी आहे, कामाचा ताण आहे. पण प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा हट्ट पण तुमचाच आहे ना. आणि काय होतं, की योग्य संधी समोर असूनही तुम्हाला निर्णय घ्यायला उशीर होतो. आणि मग नंतरच तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारता, की मी जर त्यावेळी निर्णय घेतला असता, तर आज आयुष्य वेगळं असलं असतं ना. आणि हा प्रश्न जर मग तुमच्याही मनात येत असेल, तर कमेंटमध्ये फक्त श्रीराम म्हणून लिहा. सध्याचं ग्रहगोचर असं आहे ना, की ते काय करेल, प्रत्येक गोष्टीची अति काळजी करायला लावेल आणि ते थोडं तुम्हाला धोकादायक असेल. काही महिन्यामध्ये तुमच्या जे विचार करण्याची पद्धत आहे ना, ती बदलत जाणार आहे. काही संधी अचानक समोर येतील आणि अशा घटना घडतील ना, की ज्यामुळे तुम्हाला स्वतःकडे नव्या नजरेने पाहावे लागेल. तर वैदिक ज्योतिषशास्त्राच्या आधारे आपण सध्या तरी ग्रहांचं गोचर कन्या राशीसाठी कसं आहे, हे सुरुवातीला जाणून घेऊया. मित्रांनो, वृषभ राशीमध्ये सध्या मंगळाचं गोचर आहे. त्यामुळे यामध्ये तुम्हाला एकाच वेळी संघर्ष आणि दिशा दोन्ही मिळतील. कारण की भाग्यभावात मंगळ आहे तो. भाग्यभाव म्हणजे धर्म, वडील, गुरु, उच्च शिक्षण आणि दूरचा प्रवास असतो. आणि हा मंगळ मेहनतीवर विश्वास ठेवायला शिकवतो. पण अनेक वेळा तुम्हाला असं वाटेल की मी योग्य मार्गावर आहे, तरी सुद्धा नशीब माझी परीक्षा का घेत आहे. आणि काही महत्त्वाची कामे उशिरा पूर्ण होतील. प्रवासात अडथळे थोडे येऊ शकतात, जसं की वडील, गुरु किंवा वरिष्ठ व्यक्तींबरोबर मतभेद होऊ शकतात. आणि ह्या काळात रागापेक्षा संयमच अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वात शुभ ग्रह योग म्हणजे तुमच्यासाठी लाभस्थानातून गुरुचं गोचर आहे. हा योग तुमच्यासाठी म्हणजे वरदानच आहे असं समजावं. अडकलेली कामं मार्गी लागतात, इन्कमचे नवीन सोर्सेस निर्माण होऊ शकतात आणि प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळू शकते. आणि दीर्घकाल केलेल्या मेहनतीचं फळ पण मिळतं. आणि ज्यांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला ना, त्यांना आता कुठंतरी वाटेल की मला थोडं तरी यश मिळतंय. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की गुरु लाभ देतो, पण लोभ करू नका असंही शिकवतो ना तो. त्याचबरोबर आता कसं झालंय, की रवी दशम भावात आहे. हा रवी करिअर, प्रतिष्ठा आणि समाजातील मान वाढवून देतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या देतो. प्रमोशन होऊ शकतं काहींचं, सन्मान आणि नेतृत्व संधी पण मिळवून देतो. पण त्याचवेळी जबाबदाऱ्या वाढतात आणि तुमच्या प्रत्येक निर्णयाकडे लोकांचं लक्ष असणार आहे. म्हणून प्रत्येक पाऊल तुम्ही विचारपूर्वक टाका. कन्या राशीच्या व्यक्तींनो, बरं का, ह्या ग्रहस्थितीचा एक संदेश असा आहे की नशीब तुमच्या दारात येणार आहे, पण त्याचे स्वागत करण्यासाठी मेहनत, नम्रता आणि योग्य निर्णय आवश्यक असतील ना. ठीक आहे, कसं असतं की संघर्षाकडून यशाकडे जाण्याचा प्रवास हा नेहमी असतोच. तसंच आता मग नोकरीच्या बाबतीत जर विचार केला तर काय होतं, नोकरीच्या बाबतीमध्ये दशम भावात सूर्य आहे, लाभास्थानात गुरु आहे. हे दोन ग्रह काय करतात, मेहनतीला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत असतात. पण काय होतं, भाग्यभावातील मंगळ काय सांगतो, की प्रत्येक यशासाठी तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त संघर्ष करावा लागेल. कारण की अनेक वेळा असं वाटेल ना, की मी सगळं योग्य केलं तरीही माझ्याच कामात अडथळे आले आहेत. आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकतात. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील, पण त्याच वेळी तुमच्याकडून अधिक अपेक्षाही ठेवतील. कसं होतं, काही सहकारी तुमच्या प्रगतीवर नाराज असू शकतात. तुमच्या छोट्याशा चुकाही मोठ्या म्हणून दाखवल्या जाऊ शकतात. म्हणून प्रत्येक काम पुराव्यासह आणि पूर्ण काळजीपूर्वक करा. ठीक आहे, ज्यांना नोकरी बदलायची आहे ना, त्यांच्यासाठी चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. जसे इंटरव्ह्यू होणे, प्रमोशन होणे किंवा इच्छित ठिकाणी बदलीचे योग तयार होणे, अशा पण गोष्टी घडतात. आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. म्हणजे जसे नवीन ग्राहक, नवीन करार आणि मग प्रभावशाली लोकांशी ओळख वाढण्याची पण इथं शक्यता असते. पण पार्टनरशिपमध्ये आर्थिक व्यवहार पूर्ण करताना पूर्ण पारदर्शकता ठेवा. कोणतेही कागदपत्र वाचल्याशिवाय सही करू नका. कसं आहे, गुरु लाभ देईल, सूर्य प्रतिष्ठा देईल, पण इथं मंगळ एक प्रश्न विचारेल की या यशासाठी आवश्यक असलेला संयम तुमच्याकडे आहे का. आणि जर उत्तर होय असेल ना, तर मग तुमचा हा जो काळ आहे तो करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यापैकी एकच असणार आहे. म्हणून मला आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सध्या तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात. नोकरीत आहात, व्यवसायात आहात, प्रमोशनची वाट पाहत आहात, का नवीन सुरुवात करण्याचा विचार करत आहात. हे तुमचे उत्तर तुमच्या तुमच्या इच्छेप्रमाणे कमेंटमध्ये लिहू शकता. आता कुटुंब आणि वैवाहिक जीवनाचा जर विचार केला ना, तर परिस्थिती थोडीशी जास्त परीक्षा घेणारी असेल. तर परिस्थिती अशी आहे की नाही, ती तुमच्या नात्याची आणि संयमाचीच परीक्षा घेईल.
ठीक आहे, तुम्ही मनाने खूप चांगला आहात, पण एक स्वभाव तुम्हाला अडचणीत आणतो. काय होतं की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण हवी आहे तुम्हाला, आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या अपेक्षेप्रमाणेच वागावे ही अपेक्षा न कळत तुमच्यात वाढत जात आहे. आणि जेव्हा असं होत नाहीये ना, तेव्हा मग तुम्ही शांत राहता, पण मनातून काय होतं, दुरावा तयार होत जातो ना. आणि मग तुमच्या जोडीदाराला पण वाटते की तुम्ही माझ्याशी बोलत नाहीत, आणि तुम्हाला असं वाटते की मी बोललो तर मला कोण समजून घेणार, हा प्रश्न तयार होतो ना. आणि या शांततेतून काय होतं, नात्यांमध्ये अंतर तयार होतं. म्हणून पुढील 35 दिवसांचा जो कालावधी असेल ना, तो जोडीदारासोबत मतभेद वाढवू शकतो. कारण काही मोठे नसेल, पण लहान सहान गोष्टी साचत जात असतात. घरातल्या जबाबदाऱ्या असतील, पैशाचे नियोजन असेल, मुलांच्या शिक्षणाचे निर्णय असतील, किंवा तुमच्या दोघांच्या करिअरमधला ताण असेल ना, या कारणांमुळे वातावरण ताणतणावपूर्ण होऊ शकतं. लक्षात ठेवा, कसं आहे की तुमचे शब्द बरोबर असतील, पण बोलण्याची वेळ चुकीची असू शकते. लक्षात घ्या, संशय ही जी गोष्ट आहे की नाही, ह्याला मनात तुम्ही थारा देऊ नका. या संशयामुळे काय होतं, घरामध्ये गैरसमज तयार होतात, आणि ह्या गैरसमजामुळे पुन्हा एकदा वातावरण तयार होत असतं, आणि ते ताण निर्माण करतच ना. सत्य पडताळून न पाहता कोणताही निष्कर्ष काढू नयेत. अविवाहित व्यक्तींसाठी मात्र हा काळ मिश्रच असणार आहे. चांगले प्रस्ताव लग्नाचे येऊ शकतात, पण प्रत्येक प्रस्ताव योग्य असेल असं नसतं ना. कुटुंबाची संमती, स्वभावाची जुळवणूक आणि विचारांची समानता यांना तुम्ही प्राधान्य द्या. आणखी एक गोष्ट आहे की या काळात काही नातेवाईक तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त हस्तक्षेप करू शकतात. प्रत्येक सल्ला स्वीकारणे आवश्यक नसते ना. काही गोष्टी फक्त पती पत्नी आणि कुटुंबातच सोडवणे योग्य असतं. पण मित्रांनो, लक्षात घ्या, ग्रह इशारा देत असतात, ते काही निर्णय देत नाहीत ना. आणि जर तुम्ही अहंकार बाजूला ठेवला तर मग नक्कीच जोडीदाराची बोलणे पूर्ण ऐकून घेताल, आणि कोण बरोबर ह्यापेक्षा नातं कसं टिकेल याचा विचार तुम्ही कराल ना. हे ग्रह तुटलेली नाती पुढे जोडण्याची संधी पण देतात. पण लक्षात ठेवा, तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे समजूतदारपणा आहे, कारण की तुमचा राशीस्वामी बुध आहे. आणि सर्वात कमकुवत बाजू म्हणजे अति गोष्टीची चिकित्सा करणे. काही गोष्टी वेळेवर सोडल्याच पाहिजेत ना, तर नाती आपोआप सुधारतात. त्यामुळे मला तुम्ही आता तुमच्या इच्छेने कमेंटमध्ये सांगा की सध्या सर्वात मोठी चिंता कोणती आहे. वैवाहिक जीवन आहे का, कुटुंबातील मतभेद आहे का, मुलांचे भविष्य आहे. तुमचे उत्तर खाली तुम्ही कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे, आर्थिक स्थितीचा जरी विचार केला की नाही, तर मध्यम प्रतीची आर्थिक स्थिती पुढील 35 दिवसात असेल. काय होतं, आर्थिक शिस्तीची परीक्षा घेणारा हा काळ. हा भाग्यभावातला मंगळ काय करतो की तो 12व्या भावावर दृष्टी देतो, आणि त्यामुळे घरात कोणाच्या तरी आरोग्याच्या बाबतीत खर्च निघू शकतात, आणि मग प्रवासाबाबतीत पण अचानक खर्च निघतात. त्याचबरोबर मग इतर काही गोष्टी ज्या असतात ज्यांची आवश्यकता नसती तिथेही खर्च होत असतो. असं वाटतं की मग इतके पैसे आले, मग गेले कुठं. आणि जर तुम्हालाही हा अनुभव येत असेल तर खाली फक्त कमेंटमध्ये बरोबर म्हणून लिहा. कारण की भाग्यभावातला मंगळ हा धार्मिक प्रवास, कायदेशीर कामे, शिक्षण किंवा दूरच्या प्रवासावरती खर्च काढू शकतो. आणि काही व्यक्ती गुंतवणुकीचा मोठा निर्णय पण घेतील, पण ग्रह सांगतात बरं का, लोभापेक्षा विवेक मोठा असतो. जास्त परताव्याच्या आश्वासन देणाऱ्या योजनांपासून तुम्ही लांब राहा, कारण की काय होईल, त्यातून तुमचं नुकसान होईल. आधीही झालेलं आहे आणि आताही पुढे होऊ शकतं. पैसे देताना नाते जे असतं ना, ते जपले जाईल असं नाही आहे, पण पैसे परत मागताना नाते बिघडण्याची शक्यता नक्की असते. त्यामुळे काय आहे, गुरुचा आशीर्वाद आहे. योग्य नियोजन करणाऱ्या व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ मिळेल. जमीन किंवा गुंतवणूक किंवा व्यवसायाचा विस्तार किंवा इतर काही उत्पन्नाचे सोर्सेस असतात ना, ते तुम्हाला अनुकूल ठरू शकतील. पण लोभापासून तुम्ही लांब राहा. पैसा टिकवण्यावरती तुमचं शहाणपण लावा. कारण काय आहे, उत्पन्न माणसाला श्रीमंत बनवत नाही हो, तर योग्य आर्थिक निर्णय त्याला समृद्ध बनवत असतात. त्यामुळे आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की सध्या तुमचा सर्वात मोठा खर्च कुठे आहे. घर, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय की कुटुंब. तुमचे उत्तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तसंच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बरं का, कन्या राशीचे विद्यार्थी अर्थातच ते हुशार असतात, बुद्धी चौकस असते, लगेच त्यांची ग्रास्पिंग होत असते. तुमच्याकडे बुद्धी नक्की आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, हे मी नेहमी सांगतो व्हिडिओमध्ये. तुमचा मोठा शत्रू अभ्यास तर नाही आहे, तर स्वतःवरचा अतिताण आहे सध्या तरी. प्रत्येक गोष्ट तुम्ही परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न करता, पण एक प्रकरण पुन्हा पुन्हा वाचणे आणि छोट्या चुका शोधत वेळ वाया घालवू नये. त्यामुळे मग संपूर्ण अभ्यासक्रम जो असतो ना, तो अपूर्ण राहतो. अशी परिस्थिती काही विद्यार्थ्यांमध्ये दिसेल. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं, मी खूप अभ्यास केला पण अजूनही पुरेशी तयारी झाल्यासारखी वाटत नाही, आणि हा आत्मविश्वासाचा अभाव तुमच्या
येणाऱ्या मार्क्सवरती परिणाम करतो. आणि काय आहे, भाग्यभावातला मंगळ हा मेहनत वाढवणार आहे, यश देतो, पण शॉर्टकटने तो अजिबात देत नाही. रोजचा सातत्यपूर्ण अभ्यास तर गरजेचा आहे ना. आणि लाभातला गुरु तुम्हाला चांगले शिक्षक मिळवून देतो, अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळवण्याची संधी पण देतो. फक्त सोशल मीडिया, मोबाईल अशा काही गोष्टींपासून तुम्ही लांब राहा. ठीक आहे, कसं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास हा वेगळा असतो. फक्त कल्पना करणे आणि इतरांशी तुलना करणे हे तुम्ही टाळलं पाहिजे. उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल ना, तर चांगली संधी तुम्हाला मिळू शकते. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या की परिपूर्ण होण्यापेक्षा तुम्ही सातत्य ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण काय, दररोज केलेले 2 तासांचे प्रामाणिक जे काही अभ्यास असतं, अध्ययन असतं ना, ते एकाच दिवशी केलेल्या 10 तासांच्या अभ्यासापेक्षा अधिक परिणामकारक ठरतं. मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही सध्या कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात. MPSC असेल, बोर्ड असेल, JEE, गेट, नीट किंवा उच्च शिक्षण किंवा परदेशी शिक्षणाची तयारी करत आहात. तुमच्या वेळेनुसार कमेंटमध्ये उत्तर तुम्ही लिहू शकता. आरोग्याच्या बाबतीत पण असं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलंच की घरामध्ये वैद्यकीय खर्च होऊ शकतात. काय होतं, आजारापेक्षा कधी कधी ताण पण त्रास देतो बरं का. प्रत्येक गोष्ट जास्त विचार करण्यासारखी नसते, पण तुम्ही करताय ना, हा तुमचा दोष आहे. हा विचार सतत हळूहळू शरीरावर परिणाम करतो, रात्री झोप पूर्ण होऊ देत नाही, सकाळी उठल्यानंतरही थकवा जाणवतो, पचनाच्या तक्रारी देतो. आणि हे काही जणांना कसं जाणवू शकते या काळामध्ये. एक कामाचा ताण इतका वाढू शकतो की जेवणाच्या वेळा पण थोड्या बदलतील, विश्रांती कमी होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या हेल्थवरती पण होतो. म्हणून शरीर देत असलेल्या छोट्या संकेतांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका हो. नंतर पाहू, ही सवय जी आहे ना, या काळात महागात पडेल. ज्यांना आधीपासून काही रक्तदाब, मधुमेह किंवा पचनाचे विकार आहेत ना, त्यांनी नियमित हलगर्जीपणा न करता डॉक्टरांकडून तुम्ही चेकअप करून घेतला पाहिजे. वैद्यकीय चिकित्सा ह्या काळात तर नक्कीच गरजेची आहे. ठीक आहे, कसं आहे, स्वतःची काळजी घेण्याची वेळ ही आहे. काळजी घ्या, पण काळजी करू नये ना. ह्या व्हिडिओमध्ये आपण ग्रहांची स्थिती समजून घेतली. करिअर, पैसा, कुटुंब, आरोग्य आणि शिक्षण याच्यावरती थोडे मी काही तुम्हाला मार्गदर्शन दिलं. पण याचा एक संदेश असा आहे बरं का, की पुढील 35 दिवसात सर्वात मोठा अडथळा बाहेरचा नाहीये, तर मनातील भीती आणि प्रत्येक गोष्टीचा अतिविचार असणार आहे. ठीक आहे, तुमच्या क्षमता आहे, मेहनत करण्याची तयारी आहेच आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी पण आहे. मग स्वतःवर शंका का घ्यायची. लक्षात ठेवा ना, कधी कधी संधीदार तुमचं ठोठावत असते, पण आपणच भीतीमुळे काय करतो, ते दार उघडत नाही. आणि ग्रह तुमच्या विरोधात तर अजिबात नाहीत. हे फक्त तुम्हाला अधिक जबाबदारी देतात, अधिक मॅच्युअर बनवतात, अधिक सक्षम बनवत आहेत. आज जे तुम्हाला उशीर होतोय असं वाटत आहे ना, ते उद्याच्या मोठ्या काहीतरी यशाची तयारी असते. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमचा प्रवास, तुमची वेळ आणि तुमचे यश हे सर्व वेगळं आहे, हेच लक्षात ठेवा. तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे शिस्त आहे. आणि जेव्हा ही शिस्त आत्मविश्वासाशी जोडली जाते ना, तेव्हा कोणतीही शक्ती तुम्हाला यशापासून दूर ठेवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आता मला एक गोष्ट सांगा की या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात मोठा कोणता भाग तुमच्या आयुष्याशी जुळताना वाटला. नोकरी, कुटुंब, पैसा, आरोग्य की शिक्षण. ते तुमचे उत्तर तुमच्या सवडीनुसार कमेंटमध्ये लिहा. कदाचित तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या कन्या राशीच्या व्यक्तीसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये फक्त श्रीराम म्हणून लिहा. तेवढंच आपल्या चॅनल खाली प्रभू श्रीरामांचे नाव लिहिले जाईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.